नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव न दिल्यानं संताप व्यक्त केला जातोय। पनवेलमध्ये प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केलं। मुंबई जाम करण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला। काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे घेऊन बादल्या फोडत त्यांनी हा निषेध व्यक्त केला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रत्यक्ष नागरिकांच्या सेवेत जरी असलं तरी या विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा आजही वादाच्याच भोवऱ्यात पाहायला मिळत आहे। कारण विमानतळ सुरू जरी झालं असलं तरी अजून विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव का दिलं नाही असा प्रश्न वारंवार प्रकल्पग्रस्त आणि इथले स्थानिक नेते नागरिक विचारत आहे। सध्या जर आपण पाहिलं तर आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालं असलं तरी अनेक विमानांनी या नवी मुंबईच्या आकाशात झेप जरी घेतली असली तरी आज आपल्याला इथे निषेध आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। राष्ट्रीय लोकनेते जे दिबा पाटील होते, नवी मुंबई विमानतळ नामांतरणाचा जो प्रश्न प्रलंबित आहे त्यानुसार हा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे। काळ्या फिती लावण्यात आलेल्या आहेत, बादल्या इथे फोडण्यात आलेल्या आहेत। सध्या जर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये झेंडे दिसत आहे। दिबा पाटील यांचा फोटो देखील पाहायला मिळतोय आणि सरकारच्या विरोधात निषेधार्थ घोषणा देखील करण्यात येत आहे। दिबा पाटील यांच्या नामकरणाचा मुद्दा हा आजही लांबणीवर प्रलंबित पडलेला पाहायला मिळतोय। आज एअरपोर्ट सुरू झालंय, खऱ्या अर्थाने 30 विमानं देखील इथून आकाशात झेपावलेली आहेत, तरी विमानतळाला नाव दिलं नाही। तुम्ही निषेध आंदोलन करताय, नेमकी काय भूमिका आणि काय भावना आहे? आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीनं जरी सोनियाचा दिवस असला तरी आम्हा भूमिपुत्रांच्या दृष्टीनं, प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीनं, पाचही सागरी जिल्ह्यातल्या जनतेच्या दृष्टीनं आजचा दिवस हा काळा दिवस आहे। ज्या 1981-84च्या आंदोलनातून दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जनतेला न्याय मिळवून दिला गेला, 12.5%चं तत्व प्रस्थापित केलं गेलं, त्या दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं या दृष्टीनं सातत्यानं आंदोलनं चालू होती। सातत्याने आंदोलन करताय, विमानतळ सुरू झाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देखील दिलं गेले, मग दिबा पाटील यांचं नाव कधी देणार? निश्चितपणानं पंतप्रधानांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन करत असताना त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी आम्हा मंडळींची फसवणूक केली आश्वासन देऊन। आज त्या ठिकाणी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती की ज्या वेळेस नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान उड्डाण सुरू होईल त्यावेळेस दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे अशा पद्धतीची उद्घोषणा होईल। पण आज या ठिकाणी बघितलं तर त्या आश्वासनाला शासनानं हरताळ फासलेला आहे। आम्ही मंडळी आज या ठिकाणी जमलो ते प्रतिकात्मक आंदोलन म्हणून जमलोय। आपल्यासोबत काही महिला देखील आहेत, त्या महिला भगिनींनी देखील काळ्या फिती लावून या सरकारचा असेल किंवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा निषेध नोंदवलेला आहे। येणाऱ्या काळातली नेमकी भूमिका काय असेल? कारण एअरपोर्ट तर आता चालू झाले, येणाऱ्या दिबा पाटील साहेबांचंच नाव लागलं पाहिजे, ही भूमिका आमची कायम। कारण पूर्ण जमीन ही त्यांचीच आहे, या जमिनीचे खरे मालक तेच आहेत। त्यांनी 5 हुतात्म्यांचं रक्त जे वाया गेलंय ते जाऊ देणार नाही। जमिनी जरी गेल्या असल्या, घरं दिली गेली नसली तरी येणाऱ्या काळात देतील किंवा त्याचा काही मोबदला दिला जाईल किंवा नाव लागेल, काय अपेक्षा आहे? कारण एअरपोर्ट चालू झाले, एक महिला म्हणून, कोळी भगिनी म्हणून काय अपेक्षा? आमचा पहिला मागणी आहे की दिबा पाटलांचा विमानतळाला नाव ते द्यायला पाहिजे, नाही हक्क आहे तो आमचा। जर नाहीच दिलं तर काय करणार तुम्ही? आम्ही आंदोलन असा आक्रोश करणार आहेत का येत्या काळात आम्ही सगळ्या घराला लॉक लावून शनी आंदोलनाला जाणार आहेत। ते पण आंदोलन करणार असं मुंबईला जाणार आहेत आम्ही, कारण मंत्रालयावर जाणार आहेत आम्ही। या येत्या काळात आम्ही घराला लॉक लावून घरात लहान मूल सुद्धा ठेवणार नाही, कारण दिबा पाटलांच्या मुलं आज आमचा दिवस सोन्याचा उगवलाय।